मी आताच ट्राय करणार पण इव्हनिंग ट्राय कर. आज वेणी बघू बघा इकडे आता फोटो काढायला. वेलकम टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर बघा, बरेच दिवसापासून लेकरं विचारायची की रेनबो कसा असतो, रेनबो कधी दिसतो. रेनबो आम्ही तर बघितलाच नाही, फक्त टी व्हीमध्ये वगैरेच आम्ही बघितला आहे. खरंच रेनबो असतो का? तर बघा, आज सडनली रेनबो आम्हाला दिसलाय. थोडासा पाऊस येऊन गेला आणि मस्त असा रेनबो दिसला आणि बहुतेक तो बराच वेळ झाला आला होता, पण आमचं लक्ष नव्हतं आणि आम्ही बघेपर्यंत म्हणजे 5-1 मिनिट आम्हाला बघायला भेटलं. मग हळूहळू तो कमी होत नाहीसा झाला. तर बघा, पाऊस पडल्यानं आमच्या इथं सगळा राडात झाला आहे. म्हणजे झाडं वगैरे खूप असल्यानं पाचोळा खूप जास्त पडतो. तर मग सकाळी क्लिनिंग करणं म्हणजे खूप मोठं टास्क आहे. कारण बाहेर वरांडा म्हणा, बाहेर आम्ही खुला स्पेस खूप जास्त सोडलेला आहे. तर हे सगळं झाडून मग पाणी टाकून मग वायपरनं काढावं लागतं, तेव्हा कुठं सगळं क्लीन दिसतं. आणि फक्त जर पाणी टाकून ठेवतो म्हणलं ना, कुणी येणं जाणं केलं की मग झालं, सगळं खराबच होणार. चिखलाचे म्हणा, मातीचे पाय तिथं उमटणार. तर बघू शकता, बाहेरचं मस्त असं क्लीन करून घेतलंय. बाहेर रांगोळी पण टाकली आणि नंतर आता राहिलं होतं घरातलं काम, तेही सगळं आवरून घेतलं. आज आम्हाला बाहेर जायचं होतं, त्याचीच घाई होती. आणि इथं आता ताईचं जेवण चाललेलं आहे. स्वाती दुपारी नाही झाली. तुझं ब्रेकफास्ट लंच डिनर व्हायले, तिन्ही व्हायले. हो द्या ना. पोट आहे कोट तिसरी वेळच आहे. स्वतः जेवायचं नाही, दुसऱ्यांना जेव द्यायचं नाही. नाही, जेवू द्यायचं नाही. ठीक आहे, 2दा झाले. ठीक आहे ना, थोडं भाजी मस्त लागायला. अजून आहे ना, मी खाते अजून. खरं तर तिसरी टाइम आहे स्वाती. मीच घेऊन येते. जाऊ द्या, खूप अडचण व्हायला माझ्या जेवणाची. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आज आम्ही बाहेर चाललो. तर आम्ही चाललो शॉपिंगसाठी. आणि शॉपिंग कशासाठी म्हणत असाल तर ते तुम्हाला समोर कळेलच. आम्ही एक खूप मोठी ट्रिप प्लॅन केलेली आहे, त्यासाठीच आम्हाला शॉपिंग करायची आहे. आणि अधिक मास चालू आहे, तर आईची ओटी भरायचं असं आहे. तर मग मी आणि ताई, मग आमच्या दोघींच्या पण आईसाठी साड्या घ्यायला चाललो. तर साड्या प्लस आमची दुसरी शॉपिंग हे दोन्ही आहे. अरे हळू रे, मी बोलायले रे. तर साड्या आणि आमची दुसरी शॉपिंग, आमची बरीच अशी शॉपिंग ऑनलाईन झालेली आहे. आणि मागे एका दिवशी पण आम्ही गेलो होतो, तेव्हाही आमची शॉपिंग झालेली आहे. ओय कुठं? तर उन्हामुळे लेकरं रेडी आहेत, मस्त त्यांना बांधून घेतले. तर आज अजून एक म्हणजे आम्हाला शॉपिंगवरून आल्याच्या नंतर ज्योतिताईच्या घरी मस्त आम्हाला धोंडे खायला बोलवले. तर आता धोंडे खायला जाणं होतं की बनवायला जाणं होतं ते आता आपण पुढे बघूया. पण आता सध्या तरी आम्ही निघालो शॉपिंगला. ओय मन्नू, कितना टाइम लगाती रे तू? हाँ, कितना रेडी हो रही? किती रेडी व्हायचं हो ना बेबी? सगळं बंद मी करायले, सगळे लाईट्स ऑफ मी करायले, सगळं मी करायले. उपकार माझ्यावर. मी बंद करायले म्हणजे मी कधी बंद करतच नाही का? नाही, फॅन वगैरे तर तू बंद करत नाही. डोर लावशील पण फॅन वगैरे नाही. ठीक आहे, तुम्ही आहात ना म्हणून नाही बंद करत. चला डोर लावा, लाईट ऑफ करा. माझ्या गवली लाईट ऑफ करायली. कॅप आता गरज नाही, मस्त वाईट बांधलंय. चला, ए चप्पल घाला. चला. किती वाजलेत पण निघायला? हा, नेहमीचं घरानं तुम्हाला सांगते, ते विसरले मी सांगायचं. इकडे या. या ना, या. आपलं काम कितीला झालंय? सकाळी 8 वाजता. म्हणजे अर्ध, बरं सगळं नाही, अर्ध काम 8 वाजता. अर्ध नाही, अर्धच म्हणजे थोडं फार राहिलं होतं. अर्ध नाही. झाडू
धुणं झालं होतं, स्वयंपाक झाला हा, होता. आंघोळ्या आणि कपडे वगैरे लावायचं राहिलं. आंघोळ्या कपडे एवढं राहिलं होतं फक्त. हा. एवढंच जाणं झालं, बाहेरचं सगळं धुणं झालं, स्वयंपाक झालता. अजून काय असते का मार्ग म्हणे. पण ते करून ना आम्हाला निघायला बरं. आता किती वाजले म्हणायला काही वाटतं का? चला 12 वाजलेत. काय करायला? ते तुझी नाही ना, सौरभ दादूची आहे. ठेवा. येईना ना तुला घाललं तर काही होईना, पण येईना तुला. कोणता कॅप? बॉटलवर काय केलं? काय केलं? या इकडं. काय केलं दोघं जण? आ? कुणाची गलती आहे? कुणाची गलती आहे? काय केलं? परत बॉटलवर काही करायचं नाही. ओके ओके गौरव, ओके. लावून टाकले. स्वतःची पर्स घेतली तर बघा, आणि माझी पर्स आतमध्येच. स्वतःची का स्वतः घ्यायची आहे? म्हणून तुला स्वतःची पर्स म्हणते. पण ती स्वतःची नाहीच ना. नाही ना स्वतःची. स्वतःची पर्स घेतली म्हणजे माझी पर्स नाही. स्वतःची स्वतः घ्यायचं. पैसा आदलाय. शॉपिंग एकच बॉटल बस ना. का दोन घेऊ? नाही, चला राहू द्या, एकच बस. नाही, आता आपल्याला निघायचंय. रेसिंग वगैरे काही नाही. चला ऑटो बघायचा. चला चला. अरे बघा चला. आम्ही ना मी देऊ ना? नाही, आम्ही ना मोठ्या दोघांना ट्रिपला नेणार आहोत, छोट्यांना नेणार नाही. पण शॉपिंगला छोट्यांना घेऊन चाललो. अरे ते बघ तिकडं. ट्रिपला तर त्यांना नाही, पण शॉपिंगला घेऊन चाललो. ताई लकी ऑटो भेटलाय. हो हा. ए थांब डुगू, थांब. चला चालत तर जाऊ शकतो. आता आम्ही परत ऑटो बघायला आलो. तिथपर्यंत ऑटो भेटला नाही आम्हाला. हो ना, ऑटो भेटला नाही ना, म्हणून इथं थांबला होता. ए डुगू नको. एक ऑटो आता भेटलाय. ताई विचारायले, बघूया. इकडे ये डुगू, इकडे. बहुतेक पैशाची गडबड झाली. आमच्या घरून मार्केटमध्ये यायचं म्हणल्यावर एकतर पैसे खूप जातात आणि त्यातल्या त्यात ऑटो पण भेटत नाही. भेटलं की लगेचच भेटतो, नाही तर मग बिलकुलच नाही, असं होतं. तर बघा फायनली ऑटो भेटलाय आणि आत्ता आम्ही चाललो. फर्स्ट आम्ही सारीज वगैरेच बघायला जाणार आहोत, कारण मेन काम आमचं सारीज घ्यायचंच आहे. म्हणजे मला पण आईसाठी घ्यायची आहे आणि ताईला पण. तर आत्ता आलोत आम्ही एशियनमध्ये, आणि इथं आम्हाला म्हणजे सिंथेटिकमध्ये सिम्पल सारीजच पाहिजे होती. म्हणजे डेली वेअरची कशी असती तशातून, म्हणजे सॉफ्ट स्मूथ असती, कधी पण वेअर करू शकतो. तर तशीच साडी आम्हाला हवी होती. तर मग ते बघितली, फायनल केली. तितक्याही साऱ्या छान नव्हत्या, व्हरायटी नव्हती. तरी ठीक आहे, आता कुठं उन्हाचं फिरायचं म्हणून आम्ही फायनल करून 2 साड्या घेतल्या. आणि आत्ता आलोत आम्ही ट्रेंड्समध्ये. तर आम्हाला अगोदर जायचं होतं वेस्टर्न वेअरमध्ये, कारण ताईला कुर्ती वगैरे बघायच्या होत्या किंवा टॉप बघायचं होतं. तर तेच बघण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. आणि मी जे ऑनलाईन टॉप मला मागवले होते ना, ते मी रिटर्न केलेत, कारण ते व्यवस्थित वाटत नव्हते. तर मी इथे एक टॉप वेअर करून बघितलं कसं वाटतं. त्यानंतर ताईनं पण काय हवं ते घेतलं. आणि आत्ता खाली आलोत आम्ही. आम्हाला आता करायचे बिलिंग आणि नंतर घरी निघायचे, कारण आम्हाला खूप लेट होत आहे. आम्हाला ज्योतिताईकडे जायचंय. चला लवकर घरी जाता येईल म्हणून आवरलं. पण इथं आता या दोघांचं चाललंय की भूक लागली, आणि खरं तर यांना जेव घालून आणलं होतं बरं, पण यांना आता नाही, आम्हाला काहीतरी खायचं असं चाललेलं होतं यांचं. तर यावेळेस आम्ही ठरवलं होतं की विन्नीमध्ये नाही जायचं, एखाद्या बेकरीमध्ये जाऊ. यांना काहीतरी काजू कटली वगैरे यांना आवडती, तर असं काहीतरी स्वीट घेऊन देऊ आणि थोडंसं पाणीपुरी खाऊन निघू म्हणून. तर इथं बघा
आम्ही पाणीपुरी खाल्ली की मग यांनाही खायची होती. मग यांना दहीपुरी अशी बनवून घेतली, कारण पाणीपुरी या दोघांना काही व्यवस्थित खाता येणार नाही. तर मग दहीपुरी वगैरे सगळं खाणं पिणं आमचं झालं आणि आता आम्ही घरी निघालो. तर आम्हाला आता घरी जायचं आहे, जे घेतलं आहे ते घरी ठेवायचं आहे, थोडं फ्रेशअप होऊन थोडंसं लेकरांना काही खाऊ घालून नंतर आम्हाला ज्योतिताईकडे जायचं आहे. त्या अगोदर आठवलं की इथं क्लॉथ घ्यायचं आहे म्हणून, तर इथं मॅचिंग सेंटरमध्ये थांबलोत मग आम्ही. पण जे क्लॉथ हवा होता ते क्लॉथ काही इथं भेटला नाही, म्हणून परत ऑटोमध्ये बसलो. ऊन इतकं लागत होतं, उन्हाच्या अशा वाफाच लागत होत्या, म्हणून मी असं झाकून घेतलं होतं बघा. आणि लेकरांना मागे बसवलं होतं ऑटोमध्ये, म्हणजे तितकं टेन्शन वाटत नव्हतं मग लेकरांचं. चला मग असं करत आम्ही आता पोहोचलो. वाव, अगं ऑनलाईन केलेलं चांगलं आलं नाही, पण बरं झालं बाहेर जाऊन घेण्यात तर आलं. ऑनलाईनचं लाकडीचं होतं पण छान नव्हतं. अरे ते मला तर रोजच वाटू लागलं. किती छोटं आहे बघा, एवढंच आहे लायनर, आणि लायनर जास्त लागणार नाही म्हणून का आहे की हे तरी छोटं. मी आताच ट्राय करणार, पण इव्हनिंग तुमच्यावर ट्राय कर. हा ब्ल्यू कसं काय पण शेड बघितला नाही? ब्लू पण भेटते साधी देवा. लायनर नाही खूप smooth. हा, आता ते लावून घेऊ ब्लू. लावायचं नाही बाई, पण ब्ल्यू लायनर ब्लू भेटतंय. खूप साऱ्या कलर मध्ये भेटते लायनर. बघायचं ना शेड. तुला माहिती होतं शेड्स आहेत म्हणून तिथं, मग म्हणायचं ना कोणचं शेड आहे ताई. आदिलाबाद मध्ये शेड भेटतील, कोण एक्सपेक्ट करणार आहे? कोण लावतंय ग ते सांगा. ती आदिलाबाद मध्ये लावणार आहे का कोणी? कोण? हे आता आपण घेऊन आपण देवा, 200 रुपीज गेले. आदिलाबाद वालो लक्ष ठेवा. हे ट्रेंड्स मध्ये पॉवर ब्युटीचं हे इथं बघून घ्यायचं बरं. आम्ही तर फसलोत आता. लाव आता लाव या, तुम्हाला लावते. स्वाती, पण ते वेस्ट गेलं ना ग. लॅक्मे म्हणून हे काय, हे काय घडलं? अगं इथं पण ब्लू आहे का? इकडलं तरी बघायचं होतं कमीत कमी. मला शपथ आयडिया नव्हती स्वाती ते राहील आता ब्लू म्हणून. खरंच आयडिया नव्हती. जाऊ दे. ते 200 रुपीज जायचे होते आपले, गेले. सोडून द्या विषय. पण नाही, गलत आहे ना ग, माहिती नव्हतं ना. आता झटका बसला ना, आपण इथून पुढे बघतो. हा, आता हे गेले. येणार आहेत का आता? रिटर्न करू ता, रिटर्न करू ता. एक्सचेंज कर. रिटर्न बी नाही ना, एक्सचेंज आहे ना. एक्सचेंज करा. हो, हे करा. भांडतेच आता मी जाऊन. हा, चला. कुपन दिले? तिथपर्यंत जायला आम्हाला तिकीट आहे जवळपास जाणं येणं 150 लागतं. 100 लागतं. इथून 150. ठीक आहे. उरतील 50, 60, 70. जाऊ दे, भैया सोबत जा, हे एक्सचेंज करून आण. मला तू सांगली का शेड? तू सांगली का मला शेड? तू बघले म्हणायली ना. तिथं नाही बघले, पण शेड्स असतात मला. एक गोल्डन बघितले मी तिथं, पण माझं सगळं लक्ष लिपस्टिक मध्ये होतं. हे तुम्ही घेतलात. हो, मग लायनर पाहिजे होतं तर मग बघायचं ना ताई. मग त्याच्यात ब्लू कलर आहे म्हणायचं ना मग काहीतरी. जाऊ दे म्हणायला. मला माहित नाही, एक्सचेंज करून आण. हे घे स्वाती, मला एक्सचेंज करून आणलं पाहिजे. मला नाही माहिती. आपले डॅडी नाही तिथे एक्सचेंज करून द्यायला. डॅडी असलं तर आपण फ्री मध्ये आणलो असतो. काय तेवढं वाटलंही नसतं, पण आता जाऊ ना. मला नाही माहिती. बरं, जाऊ. स्वतः बघायचं नाही तर नेव्ही ब्ल्यू लिहून आहे. नेव्ही ब्ल्यू. अगं तेवढं नाही दिले बाई लक्ष. शेड्स मी मला माझं आपण काम करू द्या. शेड्स मला काम करू द्या. शेड्स आपण बघताव ना, फक्त नेल पेंट, लिपस्टिक असे शेड्स बघितलेले मी. ब्लश म्हण, याचे शेड मी केव्हाही नाही बघितले. आता बघितलं ना, आता इथून पुढे खूप काळजीने बघता तुम्ही. काय ग स्वाती, मूड ऑफ. काय करता नेल पेंट म्हणून लावता. हो, वॉट अ टॅलेंट. वा, काय करणार वा. ग स्वाती? मस्त आहे. ते लॅक्मी सारखं नाही. लॅक्मीचं तर कसं आम्हा ते ओझं ओझं वाटलं. ते ओरिजिनल होतच का नाही की? आम्ही मिंत्रावरून लॅक्मीचं लायनर घेतलं. इतकं खराब बसला ना ते. लिक्विड लायनर सेम अशातच होतं. तुम्हाला दाखवते मी. लावल्याच्या नंतर सगळं ते वरून निघून गेल्यासारखं, म्हणजे स्किनला असं मस्त सॉफ्ट स्मूथ असं नव्हतं बसलं ते. कम्प्लीट जसं काय होतं त्याचं एक लेअर निघून गेल्यासारखं तसं वाटत होतं. आणि हेवी काहीतरी लावल्यासारखं फील होत होतं. तर काहीतरी नाही, चांगलं नव्हतं. म्हणून आज आम्ही घेतलं हे, कारण आम्हाला कुठेतरी जायचं आहे तर मग यूज होईल वाटलं. तर आम्ही मस्त ब्ल्यू शेड घेतलाय. आता आम्ही हेच लावणार आहोत. ओके, ठीक आहे. तिथे लावतील ना, तिथे लावूया आपण. ब्लूच लावूया, आता लावूया. पाणी 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 पाणी. माझा ब्लू ड्रेस आहे ना, मी त्याच्यावर लावणार मग ब्लू. आता ते काढून नको, राहू दे. आहे तिथं आहे आता.
चला आमचं आज 200 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. कशाला वेस्ट करायचं? एक्सचेंज खरंच मिळणार नाही का स्वाती? कसं होते बाई, तुम्ही बघून घ्यायचं ना म्हणते आता ती. तू सांगायचं ना म्हणते मी तिला. ठीक आहे ना, मग जा ना. कोण? मी बिलकुल नको म्हणणार गेले तुम्हाला. जा, मी म्हणणार आहे मग तिला. जा ना बाई. सांगायचं नाही. तुम्हाला कोणचं शेड पाहिजे, काही विचारायची तिची पद्धत असते की नाही, काही रीत असते की नाही? आपल्याला नॉलेज ठेवायचं आणि घ्यायला जायचं. आपल्याला 0 नॉलेज आणि घ्यायला निघली बाई. अगं शेड्स राहतेच आयडिया आहे, पण इथं भेटतील नव्हतं ना असं. का आदिलाबाद काही छोटा आहे, खेडा आहे? भेटतील काय? मेट्रो सिटीतच भेटते सगळं. आज ब्ल्यू है पानी पानी, आज ब्ल्यू है आइस 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 आइस. व्हॉट अ शेड, व्हॉट अ पिगमेंटेशन. सुपर. वा, पण किती छान बसायला येते. बसायला छान आहे. तिकडचं पण लाव. तिकडचंच आहे ना. तिकडचं लावायला बोलूत कुणाला तरी. तू आहे ना. मला नाही जमत. हा. तू खरंच बघ इथं बघ, आहे बघ, आत्ताही आहे ना ते. हे बघ, हे इथं बघ, आहे ना. थांबा थांबा. पापणीवर. किती जवळ येऊन थांबा. हे बघ पापणीवर आहे. हे लॅक्मीचं लायनर लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आहे ना, त्या पापण्याला सुटून असते आणि ह्याचं असं फिलिंग नाही. जाऊ दे, आणलेलं ट्रायलसाठी आणलंय आपण. आता जाऊन ब्लॅक आणणार आहोत. द्यायला वाटतं आज वेणी बघू. कुठे जायचंय पण? काय काय आहे, काय काय आहे? तुटलेली काय म्हणा, उगाच मारवाडायचं नाव हे आहे बदनाम. चिंगूस म्हणायला, चिंगूस स्वाती म्हणायला पाहिजे खरं तर. त्या लिपस्टिकच्या इकून इकून लागलेली लिपस्टिक घेऊन लावणं चाललेलं आहे बघा. मग हे बघा इथं आहे आता. मग ते हातालाही लागत्या. असं केलं ना तर हातालाही लागतं. आता चाललो आम्ही ज्योतिताईच्या घरी आणि तिथं आम्हाला धोंड्याचं जेवण आहे आणि आम्हाला स्वयंपाक करू लागायला जायचं होतं. पण आम्ही मार्केटमध्ये शॉपिंगला गेलो होतो. एवढा वेळ झालाय, आता एवढा टाइम झालाय, तिथं काही करायला आहेच की नाही माहिती नाही. तर पटकन चला, ज्योतिताई रागवतील, काहीतरी करू लागावं लागेल. स्वाती, पण काय केली तू सांग? तुझेच काय यायलेत ऑर्डर, पार्सल्स तुझे काय यायलेत? माझे काय आहे ना, माझे एक्सचेंज सुद्धा होत नाहीयेत का? हा? मी तिथे सांगितलंय, फक्त माझं एक्सचेंज मी केव्हा केलं होतं ते? कमीत कमी 4 दिवस तर झाले असतील. पॅन्ट एक्सचेंज आठवडा, पॅन्ट हो आठवड्याच्या जवळ झालेलं आहे, पण ते आणखी नाही आलं नाही. आणि त्याचसोबत माझं केलेलं 2-3 रिटर्न घ्यायला आले, पिकअप करायला. पॅन्ट टी शर्ट का पण ऐसा नजदीक का रिश्ता है. इतना अन्याय क्यों? अन्याय ही अन्याय. हा? खरंच लई अन्याय व्हायला स्वाती. तुझं ब्रासलेट सुद्धा आलं सेम डेट असून. एका दिवशी ऑर्डर करून तिचं ब्रासलेट आलं, माझं नाही. तेच ब्रँड, तेच माझं डेट समोर होती. हा, अजून तिची समोर होती, माझी जवळ होती, माझं आलं नाही, तिचे आले. का आपण एकच प्रोडक्ट, म्हणजे ब्रँड पण एकच ना, सेम ब्रासलेट्स, तिचं आलं माझं नाही. अन्याय है अन्याय. पार्सल वालों, ये अन्याय मत करो. ऐप वालों भी ठीक है, ऐप वालों ये अन्याय मत करो. चला आता आलो शॉर्टकट घेऊन घे. कुठं? ज्योतिताईच्या इथं. करंजी खूप छोटं होतं तेव्हा, आता मोठं झालंय का? होय स्वाती, तेव्हा इतकी सावलीत होती ह्याची, आता खूप मोठं झालंय. चला चल ना. चल चल गौरव वर चल. चला, फायनली आम्ही पोहोचलो ज्योतिताईच्या घरी आणि तुम्ही इथं बघू शकता चेअरवर बसल्या बसल्या खुशी कशी झोपलेली आहे. तर मस्त असा इथं सेटअप बनवला होता स्वयंपाक बनवण्यासाठी. इथं शुभांगी मस्त रस बनवत आहे, तिकडं सगळेजण मिळून पुरणपोळ्या टाकत आहेत, धोंडे वगैरे तर सगळं करणं झालं आहे स्वयंपाक. आणि
खरंच आम्हाला यायला चांगलाच उशीर झालाय. तर पुरणपोळ्या बऱ्याच करायच्या राहिल्या होत्या. मग आता इथं मी बसले, म्हणलं चला उंडे वगैरे भरून देते. आणि आता आमच्या मस्त पोळ्या वगैरे करणं चाललेलं आहे आणि लेकरांचं मस्त खुशीला हवा घालणं चाललेलं आहे. बघा तुम्ही किती छान हवा घालायला ते दोघं. खुशी दीदीला हवा द्यायला. खुशी दीदी झोपले, आम्ही हवा द्यायला. काय विसरली? चला, आमच्या फॅमिलीचे व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत बरेच बघितले असतील. तर आम्ही सगळेजण मिळाल्यास मग ते बोलायचा काही विषयच नाही किंवा कोण काय बोलल कधी बोलल त्याचा काही भरोसा नाही. तर इथं आमच्या नंदबाईसोबत कॉमेडी चाललेली होती आणि तर एकू भैयासोबत या दोघांचं मस्त खेळणं चाललेलं होतं. तर बघा, आमचा एकू आर्मीमध्ये सिलेक्ट झाला आहे. तर खूप खुशी वाटत आहे आम्हाला, कारण बऱ्याच दिवसापासून तो ट्राय करत होता. फायनली झालं आहे. हॅपी आजच कळलं आम्हाला. सोड करू नये. इथं डुग्गूची आमच्या एकू भैयासोबत मस्ती चाललेली होती. हा आहे आमचा जवान, म्हणजेच आर्मीमध्ये आहे प्रसाद. तर तो आला होता सध्या सुट्ट्यावर एक 10-15 दिवसाच्या, पण त्याला व्हिडिओ द्यायचं नव्हतं, लाजत होता. तर इथं बघा ज्योतिताई मस्त पीठ चुरत आहेत. ते टोपलं इतकं हालत होतं. तर मग इथं आता आमच्या गौरवला कामाला लावलं आहे आणि इतकं गच्च पकडलं होतं ना गौरव, आणि ताई मस्त फ्री तिथं पीठ चुरत होत्या मग. आणि आम्ही मस्त गौरवला हसत होतो की किती छान पकडलं आहे, सांगितलं तसं ऐकायलं आहे. आणि आता जवळपास आमच्या पोळ्या झाल्या होत्या. बहुतेक पीठ ना गिरणीमध्ये व्यवस्थित दिलं नव्हतं, तर पोळ्या खूप जास्त फुटत होत्या आणि पिठाला तितकी वळ आली नव्हती. तर आमचं खूप स्ट्रगल झालं पोळ्या करताना. म्हणजे पीठ इतकं चुरलं तरी पण ते म्हणजे त्याला वळ तितकी येत नव्हती किंवा पोळ्या फुटत होत्या, तितक्या छान होत नव्हत्या. तर सगळ्यांचे थोडे थोडे मूड ऑफ झाले होते. म्हणजे पोळ्या वगैरे छान झाल्या, फुगल्या तर सगळ्यांना छान वाटतं. तर आजकाल पोळ्या असल्या तरी चपाती खाणारे खूप जास्त आहेत, म्हणून मग अर्ध्या चपात्या पण करून घेतल्या. म्हणजे ज्याला मग चपाती लागेल तो चपाती घेईल, नाहीतर मग ज्याला पोळी आवडत नाही ते उपाशीच राहिल्यासारखं होतं. तर त्यांच्यासाठी मग अशा चपात्या वगैरे टाकून घेतल्या. मॅक्झिमम आमचा स्वयंपाक झाला होता. लेकरांचे आंबे इतके फेवरेट झालेत की कुठेही गेलं की मग ते आंबे मागणार म्हणजे मागणार. इथं रस बघून यांचं आंबे मागणं चाललेलं होतं. तर मग मस्त पाडाचे आंबे होते. तर दादांनी दोघाला 2 दिले. गौरव आणि डुग्गू मस्त आंबे खात बसले, पण त्यांच्या हातात मी दिला नाही, कारण ड्रेसवर सांडून घेतील म्हणलं, अजून परत घरी जायचे. तर त्याला आंबा खाऊ घातला आणि आम्ही जेवायला बसलो, कारण वातावरणही थोडं खराब वाटत होतं आणि दिवसभर फिरलो होतो. लेकरं पण आमच्यासोबत दिवसभर इकडं तिकडं झालं होतं. तर घरी जाऊन थोडं लेकरांना लवकर फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे घालून झोपू घालता येतं म्हणलं. तर इथं मग आता सगळ्यांच्या अगोदर आम्हीच बसल्यासारखं, म्हणजे काही जण माणसं जेवले होते, त्यानंतर मग आता आम्ही बसलो. आम्ही जेवून आता निघाली पोळी, कारण खूप म्हणजे खूप टायर्ड झालो होतो आज. जे पुरणपोळी केल्यावर बनवते ते सगळं काही मी खाल्ली. हां, चला बेटा, थोडं एक्स्ट्रा खाल्ली वाटायला, थोडी एक्स्ट्रा खाल्ली. पुरणपोळी म्हणल्यावर पुरणपोळी असत्या, त्यासोबत रस, त्यासोबत भात, आमटी, पापड, धोंडे. चपाती नसत्या. पोळी न खाणाऱ्याला चपाती. चला मग, सकाळपासून इकडं तिकडं फिरून खरंच जमलो होतो. लेकरंही थकलेच असतील, ते म्हणत नसतील तर काय झालं. आता लेकरांना मस्त असं आंघोळ्या वगैरे घालून त्यांना थोड्या वेळ खेळू देऊन त्यांना झोपी घालायचं, म्हणजे आपणही थोडं रिलॅक्स होतो. आणि भैया ड्युटीहून येतील, पण तिकडंच ज्योतिताईच्या घरी डायरेक्ट जाऊन तिथं जेवून येतील. तर चला मग, आता करते माझ्या व्हिडिओचा शेवट. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.